तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्स करून घेणार पूर्ण। सारण तयार झालेलं आहे चांगलं, खूप जास्त झाले बघा। तर मित्रांनो बघा खूप सुंदर असे मंचुरियन झाले ते बघा। चला आता आपण दुसरे सोडूया। खूप सुंदर असा ग्रे बघा या साईडला खूप बसले मंचुरियन खायला हे बघा। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। तर कसे बनवणार काय बनवणार ते लास्टपर्यंत नक्कीच बघा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला आता आपण मंचुरियन करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बघा। कोबी घेतलेला आहे बारीक केलेला, त्याच्यामध्ये आपण अद्रक सुद्धा टाकलेला आहे बारीक करून किसून टाकलंय। आता याच्यामध्ये बघा कॉर्नफ्लॉवर घेतलाय, मैदा घेतलाय, सोया सॉस घेतलाय, हळद आहे, मीठ आहे हे बघा। हळद मीठ मसाला सगळे मसाले इथे आहेत ते आपण चला आता सुरुवात करूया टाकायला। पण पहिला मैदा टाकूया। हो टाका बघा। आता आपण नंतर कॉर्नफ्लॉवर टाकूया। हे बघा कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। आता आपण एक एक टाकूया। हळद टाकूया, मीठ टाकूया। हे बघा 1 चमचा हळद टाकलेला टाकलाय, 1 चमचा मसाला टाकलाय, लाल मसाला टाकलाय। मीठ टाकायचंय। सोया सॉस मध्ये थोडंसं मीठ असतं, जास्त टाकायचं नाही कारण सोया सॉस मध्ये मीठ असतं। ओके। तर आता आपण सोया सॉस टाकूया थोडा। आता हे पॅकेट मध्ये आलं। किती रुपयाचं पॅकेट होतं? 20 वाला। 20 वाला पॅकेट आहे बघा मित्रांनो। तर असं एक पॅकेट भेटून जाईल मग दुकानामध्ये। थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये। हा टाका अजून, टाक थोडा अजून बस। आपण अंदाजपैकी टाकायचं आहे म्हणजे याच्यामध्ये। तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्स करून घेणार पूर्ण बघा। आणि आता फ्रूट कलर टाकायचे परत त्याच्यामध्ये। फ्रूट कलर पण टाकायचे। फ्रूट कलर टाकतोय हे बघा। कलर टाकून घ्यायचे। अंदाजे टाकायचा फूड कलर, जास्त पण एकदम लाल लाल आपल्याला करायचे नाहीयेत, मीडियम। कधी पण आपल्या जेवणामध्ये जास्त फ्रूट कलर वगैरे किंवा काय जास्त यूज नाही करायचं। सगळं थोड्या प्रमाणात म्हणजे थोडा आपल्याला कलर आला पाहिजे एवढं बस। हे एवढं पूर्ण मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा। खूप जास्त झालं, कॉर्नफ्लॉवर वगैरे सगळं टाकले त्याच्यामुळे असं चिकट होतं। तसेच पहिल्यांदाच बनवतोय तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। थोडंसंच पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये। तुमच्या अंदाजी घ्यायचं वगैरे पाणी टाकायला, नाहीतर एकदम मग कारण ते पूर्ण पातळ होईल नाही का। हे बघा अंदाजे पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त असं। आणि खूप छान पैकी त्याला एकजीव करून घ्यायचंय सगळ्या मिश्रणाला। थोडं पाणी टाकेल ना। रेसिपी होते ही आणि एकदम सोपी आहे आणि एकदम मस्त आहे। म्हणजे बाहेरून ते एवढे विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेले मस्त। हे आपल्याला बघा आता 15 रुपयाचा आम्ही कोबी आणलेला आहे। अर्धा किलो काहीतरी पडला 15 रुपयाचा कोबी। त्याच्यानंतर ते 20 रुपयाचं सोया सॉस होतं ना। सोया सॉस 20चं होतं। फूड कलर भेटला 10 रुपयामध्ये। सगळं स्वस्तामधले सगळे आहेत। आणि हा ते 10 रुपयाचं भेटलं। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे घेतलेलं काय घेतलं आता आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे घेतला तो एक 10-20 रुपयाचा। म्हणजे चुरून वगैरे बाहेर एवढं घ्यायला गेलं तर खूप म्हणजे जास्त असं होऊन जातं त्याकडे, त्यापेक्षा आपण घरच्या घरी खूप मस्त होतं। हे बघा आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि खूप जास्त झाले बघा। मस्त असं भारी झाले, मस्त घरच्या घरी कुरुम चांगल्या तेलामध्ये थंडी पण पडली आहे त्यामुळे छानपैकी करून घेतलेला आहे। मला वाटतं पहिल्यांदाच बनवतोय पण खूप छान झालेलं आहे बघा। मस्त असं अंदाजे सगळं टाकलेलं आहे त्या हिशोबात ठीक आहे। तर बघा आपण मोठ्या भांड्यात ह्याच्यात काढून घेतलेलं आहे आणि इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे। इकडे भांडं घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये काढून घ्यायचे मंचुरियन आपल्याला
तर तेल तापले का ट्राय कर. तेल अजून काय जास्त तापलेलं नाही दिसत नाही का. बोल. आता आपण हे ह्याच्यामध्ये सोडतोय. हे पहिलाच सोडलाय मंचुरियन आणि इकडून असं टाकते. बघा मीडियम साईजचे टाकायचे. हे बघा खूप मस्त. आणि इकडे सोडते. किती सोडलेत बघा. 1 2 3 4 5 6. जशी तुम्हाला साईज पाहिजे त्या साईज प्रमाणे. हा 6वा. तुम्हाला जे थोडंसं पाहिजे ते थोडंसं. हे बघा खूप सुंदर. हा मस्त एकदम क्रिस्पी बनवलेले आहेत आपण. मस्त अशी थंडी पण पडली. थंडीतनं गरम गरम मंचुरियन आपण बनवतोय. आणि ही व्हिडिओ कशी आली ना नक्कीच कमेंट करून सांगा. खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ होती आपल्या चॅनलवरती. आणि प्लीज आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल ना तर प्लीज सबस्क्राईब वगैरे करून घ्या. कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ येतात. बघायला नक्की विसरू नका. तर बघा काय मंचुरियननी कलर वगैरे सोडलेले आहेत. कारण ह्यांना आहे ना टाइम खूप लागतो आतमध्ये बॉईल होण्यासाठी किंवा फ्राय होण्यासाठी. सगळ्यात जास्त कोबी असते वगैरे मैदा वगैरे सगळं. म्हणजे खूप टाइम जातो कलर वगैरे मॅच करायला. तर मित्रांनो बघा खूप सुंदर असे मंचुरियन झाले. ते बघा कडकच एकदम. हा हे बघा. तर बायकोनी मंचुरियन बनवले एकदम म्हणजे बाहेरपेक्षा मला वाटतं खूप सुंदर झाले. ते बघा जाम आवडले. हे बघा आता एक एक मंचुरियन काढून घेतलेले आहेत. बघा आता मंचुरियन काढते इकडे. खूप सुंदर असे मंचुरियन झालेले आहेत बघा. मग खूप भारी आणि एकदम टनाटना वाजतात. एकदम कडक झालेत बघा. हे बघा आवाज ऐकत असाल. एकदम कुरकुरीत झालेत एकदम. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप सोपी पद्धत आहे. बाहेरून एवढे 20-25 रुपयाचा आणण्यापेक्षा घरच्या घरी हे छान होतात. हा बघू. हो कुठं कुठं. हो हो चला आता आपण दुसरे सोडूया. इकडे परत रेडी झाली. तर मित्रांनो बघा आता पूर्ण बनवून झालेलं आहे. ते बघा मंचुरियन मस्त असा वास येतोय. खूप सुंदर असा. इकडे बघा या साईडला बायको बसली मंचुरियन खायला. हे बघा आम्ही मंचुरियन खातोय इकडे. चला तुम्ही पण या. मंचुरियन कसे झाले ते आम्ही तुम्हाला खाऊन सांगतोय. तर तुम्ही सुद्धा बनवा नक्की घरी आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कसं झालं होतं ते. खाऊन बघ वगैरे काय कसं झालं मंचुरियन वगैरे. गरम गरम आहे मस्त. शेजवान चटणीमध्ये जाम गरम आहे. बघा मी पण ट्राय करतो. गरम आहे मस्त आलेलं. खूप मस्त आहे मंचुरियन बघा. तर मित्रांनो मंचुरियन एवढे खूप सुंदर झालेले आहेत आणि कडक सुद्धा आले. बघा मस्त असं वाटत नाही की घरी बनवले आहेत. एकदम बाहेरसारखंच झालेलं ते एकदम. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. नक्की बघा. हो ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. हो आणि प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला बाय बाय बाय. टेक केअर. पुढच्या ब्लॉग मध्ये. चला ठीक आहे. बाय बाय.